हाय गाईज, वेलकम टू द माय ब्लॉग. हा माझा आज पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही आज चाललो आहे ट्रेकिंगला राजगड किंवा तोरणावरती. आपण बघूयाच लवकर पुढे जाऊन. आता आम्ही निघतोय, सकाळचे 4:15 झालेले आणि मी स्वेटर वगैरे सगळं घातलेलं आहे. नाही घातलं तर सर्दी होईल, मम्मी ओरडेल आणि मला घरी जायचं आहे दिवाळीला. म्हणून चला जाऊया आपण. याला गाणे पण येत नाही अंताक्षरी घ्यायला. हे बघ मला येत स्पीकर आहे ना, किड होत ना. चालू चालू. कसला भारी दिसतो राव. हो म्हणतात घराबाहेर निघायचं. ए तेजा तुम्हाला असते ना ट्रेनिंग असं वरती रन करायचं हे घेऊन 10 किलो कॉमन सेन्स पाहिजे, याच्यावर कसा माणूस वर पळत येऊ शकतो. हाय गाईज, आता आम्ही रस्ता विसरलो इकडे, तर शोधतोय आम्ही आता रस्ता. आता बघू काय ठरवतायत ही मुलं. अरे चालू हे बघा, आता 2 रस्ते आहेत आम्हाला, एक उजवीकडे एक डावीकडे. कुठला घ्यायचा तो माहित नाहीये, म्हणून आम्ही ठरवतोय. भेटूया आपण लवकरच. हाय गाईज, आता आम्ही मस्त नाश्ता करायला बसलेलो आहे. मिसळ पाव चालू आहे, संपत आला. गरम गरम भेटलेलं आहे सकाळी. हाय गाईज, आम्ही आता जस्ट ट्रेक स्टार्ट करतोय तोरणाच्या दिशेने. स्टार्ट करूया आता आपण, चला. हा तोरणा किल्ला आहे, हा आपल्याला आज पूर्ण कंप्लीट करायचा आहे. डॉट आम्ही 8 वाजता चालू केलेला आहे तोरणा किल्ला चढायला. आता बघूया आपण कधीपर्यंत खाली येऊ. खूप सुंदर असं वातावरण आहे. सगळा किल्ला फिरायचा आहे आपल्याला आज. तोरणा किल्ल्याची स्टार्टिंगची पार्टी आहे गाईस, आणि इकडून स्टार्ट झालेला आहे ट्रेक. आता आपण मधल्या रस्ते आहोत गाईस. हळूहळू चालले सगळे. मी मागून टेल बनलोय. सगळ्यांना सगळे व्यवस्थित जात आहेत की नाही बघायला. दम लागतोय थोडा, पण ठीक आहे, आपण कव्हर अप करून घेऊ गाईस. लेट्स गो. गाईस सगळे आता तोरणाची माहिती वाचतायत. हा तोरणागड, याची उंचाई कमीत कमी 4606 फूट आहे. 1649 मध्ये शिवरायांनी तोरणा स्वराज्यात आणला. आणि ह्याचं नाव तोरणा का पडलं? कारण जिजाऊंनी गड जिंकल्यानंतर तोरणाच्या ह्या पानांचा हार म्हणजे तोरण बांधलं होतं, म्हणून या गडाचं नाव तोरणा ठेवलंय. बघू शकता हे गाईस. आता आपण थोडे पुढे आल्यानंतर अजून एक पाटी दिसलेली आहे, तर तुम्ही वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून. प्रचंड
विदित कष्टात 50% ऑलमोस्ट झालेला आहे ट्रेक. हळूहळू जातोय आम्ही वर. दम लागतोय पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सवय झाली आता ट्रेकिंग करून करून. हा मस्त असा व्ह्यू आहे मागे आणि ट्रेकिंग करतोय. चला, हे बघा गाईस, असा काही रस्ता आहे. किल्ला अजून दिसत नाही कारण धुकं भरपूर आहे आज. हळूहळू वर जाऊ, तसं तसं क्लिअर होईल आपल्याला सगळं. हे बघा गाईस, हा पार्ट थोडा आपल्या हरिहरची फील देतोय. एकदम 90 डिग्रीज आहे चढायला. असं वरपर्यंत थोडं पॅच आहे. करूया आपण. हाय गाईस, आता आपण लिंबू पाणी प्यायला स्टॉप घेतलाय. जरा सगळे थकलेत. काका हिम्मत सवय आहे रोजरी. पूर्ण फॉग आहे म्हणून काहीच दिसत नाहीये. काका मस्त लिंबू पाणी बनवत आहेत आपल्या. काका तेवढं सगळं सामान घेऊन वरती येतात. वरती त्यांना दाखव खाली व्ह्यू कसला आहे. गर्व आहे शेंदूर गुलालाचा.
गर्व आहे बेधुंद तुतारीचा, गर्व आहे विठोबा माऊलींचा, आणि गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा. हाय गाईज, जय आता जाऊ जस्ट आम्ही जय पोहोचणार शिवराय. आहे तोरणाच्या दरवाजावर. पहिला दरवाजा बिनी दरवाजा आहे, मग पुढचा कोठी दरवाजा आहे, आणि मी तुम्हाला दाखवतोच पुढे अजून. हा बघा, हा बिनी दरवाजा आहे. हा बिनी दरवाजा आहे पहिला. तोरणा किल्ल्याचा इथून किल्ला सुरू होतोय. आता किल्ला फिरायला कमीत कमी आम्ही 2 तास घेऊ, कारण आम्ही लवकरात लवकर वरती चढलो. कारण किल्ला फिरणं हे मेन आहे, चढणं ह्याच्यात टाइम नाही घालवा. हा बघा बिनी दरवाजा, आणि याच्यावरती आमची 3 माकडे आहेत, कशिश, मोहित आणि तेजस. हे दाखवा स्वतःला. नीरा, तेजस कुठे? येस, यांनी तिघांनी शूज काढून चढले आहेत, अजिबात त्याचा हे नाही केलेलं आहे किल्ल्याचा. हा आमचा एक ट्रेकर आहे, याचं नाव हर्ष. हा थोडा घाबरतोय, याला पहिल्यांदाच आलाय हा. याचा पहिला ट्रेक तोरणा आहे. हळूहळू चढतोय तो, त्याला व्ह्यू बघायला भीती वाटते, पण करतोय तो ट्राय. पाणी लागे. जय शिवराय भावांनो. तर आज आपण आलोय तोरणा ह्या गडावर. तोरणा ह्या गडाचं नाव तोरणा का पडलं असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याच्या मागे एक कथा आहे. आपल्या छत्रपतींनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सर्वात पहिली सामील केला. जेव्हा त्यांनी हा किल्ला सामील केला तेव्हा जिजाऊ त्यांना म्हणाले की शिवबा तुम्ही हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, आणि तोरण या नावावरनं ह्या किल्ल्याचं नाव पडला तोरणा. पण हा गड आपण आज जाऊन बघूयात. आज जाऊन हा गड कळेल की प्रचंड मोठा आहे. तर आपल्या शिवरायांनी नंतर ह्या गडाचं नाव ठेवलं प्रचंडगड. हा जो दरवाजा तुम्ही बघताय तो दुसरा दरवाजा आहे. खाली आम्ही एक दरवाजावरून वर आलोय. या दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे कोठी दरवाजा, आणि जो खाली दरवाजा होता तो पहिला दरवाजा, त्याचं नाव होतं बिनी दरवाजा. तो दरवाजा करून आम्ही दुसऱ्या दरवाजाला आलो आहे. आता आम्ही आज जाणार. तर तोरणा हा किल्ला समुद्र तळापासून 4606 फूट एवढ्या उंचाईवर आहे, आणि छत्रपतींनी हा किल्ला स्वराज्यात पहिली सामील केला. तो वर्ष म्हणजे 1647. या वर्षी छत्रपतीने हा किल्ला स्वराज्याच्या कल्याणासाठी सामील केला होता. तर आपण आज जाऊन फिरूयात तोरणा, आणि तुम्हाला काय वैशिष्ट्य काका लक्कड खाण्याचं? पूर्वी महाराजांच्या काळात लाकडं ठेवायची, इमारती घ्यायची, त्याची लाकडं येते इथं साठा करून ठेवायची. अच्छा, म्हणजे म्हणजे ते सागवानाची लाकडं तशी हो असायची ते पाऊस भिजू नये म्हणून ते अच्छा. आपलं ठेवायचे. हा बरोबर आहे. आणि म्हणजे सागवानच म्हणजे जास्त करून का आपलं ते चुलीतले लाकडं पण? नाही सागवान फक्त सागवान का? हे असा जो खंबा लावलाय त्या हो. प्रकारे. मग हे बघा, आपण आता झुंजार माचीला आलो आहोत. तर आपल्याला झुंजार माचीला जायला इथून या शिडीने खाली उतरायचं आहे, आणि ही शिडी खूप डेंजरस आहे. तर आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे, आपल्याला शिडी थ्रू जावं लागेल तिकडे. शिवराज शिवराज त्याला रिव्हर्स मध्ये चालवतोय व्हिडिओला. बघ इकडे, इकडे बघ. ओय, वरती बघ खूप कठीण पाहिजे. आता माझा एक मित्र करतोय, झुंजार बघा माची. तुम्ही. बुटका मित्र करतो त्यावर. मागून जे कमेंट्स आहेत ते इग्नोर करा, त्याला त्याचा फोकस करू दे. करेक्ट, यू कॅन डू इट. जरा हार्ड आहे हा भाग, कारण त्या शिडीवरून असं तटबंदी सोडून खाली यायचंय. ऑफ रोड अख्खा मोहित त्याला पकड. हा उलटा आहे ना. हा हा बस. गुड. तो तिथे तुझ्या त्या खाचीत पाय ठेवतात तुला. ते उलट उज्या त्याच्या. हा तो नाही तिथं नाही, त्याच्या पुढे जस्ट उडी टाकल उडी टाकल. हा तिथं पाय ठेव. हा बरोबर एक्झॅक्टली. नाही बसत. नाही का? बसेल बसेल. वायर सोडू नको. गाईज हे बघा, आता आपण झुंजार माचीकडे चाललो आहोत. खूप असं सुंदर हे वातावरण आहे, पण हा थोडा रस्ता कठीण आहे. आपण बघूया पुढे. आता आपण
त्यांची फाटली आहे. हे गाईस, आता आपण झुंजार माचीच्या दिशेने चाललो आहोत. झुंजार माची म्हणजे हे एक टोक असतं कुठल्या पण गडाचं, म्हणून त्याला झुंजार माची असं नाव दिलेलं आहे. हे पाण्याचे हौद आहेत, ज्या काळी शिवाजी महाराज त्यांच्या पिण्याचं पाणी ह्याच्यामध्ये हे करायचे, म्हणजे साठवून ठेवायचे पुढच्यासाठी. पण आजकाल ते खूप खराब होतात आणि खूप लोक याच्यात आंघोळ्या वगैरे पण करतात. तर काही गडकरी त्यांना आव्हान केलंय की अजिबात पाण्याच्या हौदात उतरायचं नाही, कारण ते प्यायचं पाणी असतं म्हणून. आता आपण चाललोय झुंजार माचीच्या एकदम टोकाला. इथून सगळ्यात मस्त व्ह्यू भेटतो तोरणा किल्ल्याचा. हा माझा मित्र खाली जातोय आता. तिथून आलो ते दाखव, कुठून आलो दाखव, कसा कसा चढलो खाली उतरलो. थांब थांब बाजलो. हा जाऊ नको भाऊ कटे. हे बघा, आता आम्ही पहिले इकडे एक शिडी आहे, ही तटबंदी आहे पूर्ण हा किल्ला, आणि हा पुढचा खाली उतरून जॉईन होतो. आम्ही इथून या शिडीवरून खाली उतरलो पहिले, मग इथून असे आलो इकडे, आणि मग इकडून हे थोडा डिफिकल्ट पॅच. आम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागले क्रॉस करायला, कारण 5 जणांना सांभाळून यायचं होतं सगळ्यांना. तर मग इकडून असे आलो या याच्यावरून डायरेक्ट झुंजार माचीला. झुंजार माचीवरून सांगितलं गेलं आहे असं की 24 किल्ले दिसतात कमीत कमी, जर वेदर खूप क्लिअर असेल तर. पण हे ओळखणं खूप कठीण आहे, कारण आता धुकं खूप आहे. पण राजगड आणि सिंहगड तर एकदम आरामात दिसतात, काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही चाललो आहे बुदलामाचीच्या दिशेने. तटबंदीच्या एकदम कॉर्नरने जात आहोत आम्ही. आता ठीक आहे, थोडी मराठी हिंदी चालू घ्यायची. ही बघा, ही पूर्ण तटबंदी आहे तोरणा किल्ल्याची, झुंजार माचीवरून बुदला माचीला जाताना. आणि हा तुम्हाला झुंजार माची दिसत असेल. झुंजार माची आम्ही जस्ट करून आलो आता, आणि हा राजगड आहे हा वाला सगळं. आणि आता आम्ही बुदला माचीला चाललो. पाणी दाखव ना, पाणी दाखवलं मग अशी मी. ही पाण्याची टाकी आहे आधीच्या काळातली. आता इथूनच हे सगळं पाणी वापरतात. ही मोटर आहे आणि ह्या पाईप थ्रू हे पाणी वरच्या पंप हाऊस मध्ये जाते, पाणी वापरण्यात येतं. तर मित्रांनो, जेव्हा तोरणा ह्या गडावर अंग्रेजी लेखककार जेम्स डफलेस आलते तेव्हा त्यांनी जेव्हा तोरणा ह्या गडावर अंग्रेजी लेखककार जेम्स डगलस आलते तेव्हा त्यांनी एक गोष्ट लिहिली होती आणि सांगितली होती की जर सिंहगड सिंहाची गुफा आहे तर हा तोरणा गरुडचा घरटा आहे. अंग्रेजीमध्ये सांगायला गेलं तर ईगल्स आहे और ईगल्स नेस्ट. आणि ते ह्या कारण ह्या गडावरनं खूप सारे गड आणि क्षेत्र हे आपण निरीक्षण करू शकतो. सर्वात पहिला गड जो बघू शकतो तो राजगड, रायगड, सिंहगड, प्रतापगड म्हणजे महाबळेश्वरचं क्षेत्र. त्यानंतर आता आपण आलो आहे, तुम्ही बघू शकता, हा आहे कोकण दरवाजा. हा म्हणजे गडाचा तिसरा दरवाजा आणि इथून प्रवेश करायला देखील रस्ता आहे, जसं तुम्ही खालून बघू शकता. हा आहे बुदला माची, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इकडे. आम्ही काही कारणांमुळे जाऊ नाही शकत आहे, कारण आमच्या एका मित्राला जरा बरं नाही आहे, म्हणून पुढच्या वेळेस नक्की होईल. पण खूप सुंदर आहे. आम्ही ट्राय केला भरपूर त्याला हे करायचा, पण नाही होत आहे. पण ठीक आहे, आपल्या ट्रेकपेक्षा जीव जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपण जाऊया. ही गुफा आहे, या गुफेतून जायचं आहे आपल्याला असं, या रोडनी बुदला माचीपर्यंत. आणि ही सगळी नदी वगैरे. जस्ट ट्रेक संपून आम्ही खाली आलेलो आहे. सगळ्यांची हालत टाईट झालेली एकदम. दुपारचे 3:30 वाजले. सकाळी 7:30ला सुरू केलेला आम्ही, आणि आता 3:30ला पूर्ण गड करून खाली आलेलो आहे.
फक्त आमचा एक माची राहिली बस, बाकी सगळं झालेलं आहे.